जय गुरुदेव. माझं नाव अशोक मुतडक. मी नगरसेवक आहे. स्वतःला ओळखा हा संगू गुरुजींचा उपक्रम मागच्या वर्षी आम्ही बरीच जण होतो. त्याच्यामध्ये वकील, इंजिनियर, डॉक्टर्स असे सर्वजण एकत्र होतो. कोर्स झाल्यानंतर सातत्याने आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल आणि आपल्या विश्वासाबद्दल जास्त खात्री वाटते. जर आपण शरीराकडे लक्ष दिलं नाही तर शरीराच्या व्याधी वाढतात. आर्थिक बाबीकडे लक्ष नाही दिलं तर पैशाची चुनचुन होते. मानसिकता माणसाची चांगली नसते. ही दोन्ही गोष्टींनी, आर्थिक आणि शारीरिक, शरीराने साथ नाही दिली, पैशांनी साथ नाही दिली तर माणसाची मनस्थिती बिघडते. पण स्वतःला ओळखा या उपक्रमामध्ये संगू गुरुजींच्या सानिध्यात जर आपण राहिलो, तेवढी 14 दिवस कठीण वाटता, पण ते निघून जाता आणि मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये विश्वासार्हता ही कशी मिळवायची, आपण स्वतःचा फायदा करण्याच्या प्रयत्नात असतो. पण संगू गुरुजीच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव होते की आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान झालं नाही पाहिजे, आपल्यामुळे दुसऱ्याचं बरं झालं पाहिजे. एक ना अनेक गोष्टीचं आत्मसात आपल्याला जाणवते. एक गोष्ट महत्वाची आहे का आहाराबाबत सांगितलं जातं का बा तुम्ही आहारामध्ये सातत्याने चांगल्या पद्धतीचा आहार, किंबहुना शरीराला कायम तंदुरुस्त ठेवील सात्विक आहार याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. याचं कारण आपण सायंकाळी जर काही जेवलो आणि पुढचा दिवस जर आपला खराब गेला तर त्या आहाराकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि जो आहार आपल्याला शरीराला चांगला दिवस उगून दिवसभराचं काम चांगल्या पद्धतीने करतो, त्या आहाराकडे बी संगू गुरुजींचं सातत्याने लक्ष असतं. संगू गुरुजींचा एक अनुभव सांगतो मी. आम्ही सप्तशृंगी मातेच्या गडावर गेलो. त्या आधी 3 महिन्यापासून संगू गुरुजींचं चालू होतं का तुम्ही जरी नाही आले तरी मी मार्तंड ऋषीला जाणार म्हणजे जाणारच. आणि असं चालू असताना 2-3 वेळा सर्वांचं ठरलं, सर्वांनी कॅन्सल करून टाकलं का आम्हाला जमणार नाही. मग एक दिवस असं ठरलं संगू गुरुजींचं का चला चला, आणि संगू गुरुजी मार्तंड ऋषीला एकटेच निघून गेले. आणि मग तिथे ते 3 दिवस राहिले. मग 4थ्या दिवशी मी, आमचे वकील भाऊसाहेब ढिकले, अजून 2 मुलं अशा आम्ही संगू गुरुजींकडे मार्तंड ऋषीला गेलो. आणि मग नंतर तो त्यांचा 3 दिवसाचा जो अनुभव आहे तो त्यांनी सांगितल्यानंतर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये असे सुद्धा अनुभव घ्यावा का जे खडतर असतात पण ते आपल्या जीवनाला शोभेचे असतात. असं संगू गुरुजींचं कार्य कंटिन्यू चालू असतं. त्यामध्ये अजून एक उपक्रम आपल्याकडे हा कोर्स झाल्यानंतरचा सकाळी 5:45 एक बॅच असते योगाची, 7 वाजता असते. आणि जर तुम्ही लोकांनी जर गुरुजींना त्याच्यामध्ये प्रोत्साहित केलं तर 5ला सुद्धा एक बॅच घेता येईल. याचं कारण असं का जर गुरुजींच्या सानिध्यात राहिलो तर आपल्याला जास्ती अडचणींना सामना करावा लागला असला तरी अडचणीतून आपण सुखरूप निघून जाऊ. कारण यांच्या सांगण्यामध्येच लीनता आहे, नम्रता आहे, पालनहारीपणा आहे. परंतु जे आपल्या नाशिक शहरामध्ये प्रत्येकाने एक असं धरलं पाहिजे का बा संगू गुरुजींच्या सानिध्यात आपण जास्तीत जास्त लोक नेली पाहिजे. आपल्या घरातल्या सर्व लोकांना हा कोर्स करायला लावला पाहिजे. याचं कारण 4 लोक समविचारी असले, 2 लोक दुसऱ्या विचाराचे असले तर त्या 6 जणांचं जमत नाही. त्यामुळे एकदा कोर्स करून पाहायचं. गुरुजींनी जे जे ताटात वाढलं पहिले सांगितलं होतं का जे जे शिकवलं म्हणजे ताटात जे जे वाढलं जे आपल्याला आवडतं ते घ्यायचं.
आपण योगा घेतलेला आहे, काही काही गोष्टी सानिध्यात आणलेल्या आहेत का ज्या गोष्टी समाजाच्या हिताच्या असतात आणि स्वतःच्या हिताच्या असतात. जेव्हा मी दुसऱ्याला त्रास देणार नाही असं जेव्हा मनामध्ये खुणगाट आणतो तेव्हा मला कुणीही त्रास देत नाही असा सर्वांचा अनुभव असेल आणि माझा स्वतःचा तो अनुभव आहे. संगू गुरुजींचं सांगण्याजोगं खूप आहे, पण मी एकच सांगेल का संगू गुरुजींच्या सानिध्यात जो जो राहील त्याची मानसिक, आर्थिक, शारीरिक ज्या ज्या जीवनातल्या अडीअडचणी आहेत त्या निघून जातील आणि त्याची चांगली भरभराट होईल, बौद्धिक पातळी वाढेल. मी सुयश हॉस्पिटल नाशिक आयोजित स्वतःला ओळखा या आनंदोत्सवात संगू गुरुजी यांच्या वतीने सर्वांचे मनापासून स्वागत करतो. संगू गुरुजींच्या सानिध्यात राहण्याचा सातत्याने प्रयत्न करा अशी विनंती करतो आणि थांबतो.